नमस्कार मित्रांनो, तर बघा आज मी बनवायला आहे गव्हाची खीर. तर हे बघू शकता मिक्सरवर जरासं बारीक केले. ते बघा एवढं गहू घेतलेले आहेत, ते भरपूर होती. तर हे बघा पाणी एवढं टाकले, म्हणजे हे 2 तवेला टाकलेले आहेत पाणी, कारण शिजण्यासाठी गूळ लागते. तर आणि हे घेतलं आहे गूळ अर्धा किलो, अर्धा किलोपेक्षा कमीच आहे. तर हे पाणी उकळले. आधी आता गहू टाकून घेते. गुळाचं तूप आता ह्याला जराशी उकळी आली ना, मग हे गूळ टाकून घेते. त्याच्यानंतर काजू बदाम, विलायची राहिली, विलायची टाकायची होते. आमच्या पिल्लून गूळ. तरी बघा मित्रांनो, शिजत आलेत गहू. आज गव्हाचीच खीर वाटायची होती, त्यामुळे आज बनवली. बघा असे बारीक दळून घेतले ना, लवकर शिजते आणि कचकच लागत नाही खायला. हे बघा मस्त अशी. तर आपल्याला त्याच्यात हे बघा मी काजू आणि बदामाची पेस्ट करून घेतली आणि विलायची काय टाकायची. हे घेतलं आहे गूळ, अर्धा किलोला पण कमी आहे. मी आता त्याच्यात गूळ टाकून घेते. बघा आता गुळाला पण पाणी सुटते, त्यामुळे पाणी काय टाकत नाही. नंतर बघून लागले तर आता ह्याला बघा हे पांढरे झाले, पण आता ह्याला गूळ टाकल्यानंतर कलर यायला चालू होतो. हे बघा मगाचा कलर आणि आत्ताचा बघा लगेच 2 मिनिटात कसा कलर आलाय. आणखीन भरपूर कलर येतो. तरी आहे काजू बदामाची पेस्ट पण टाकून घेते मी. विलायची पण टाकायची, विलायची हे बघा 2-4 टाकणार, जास्त का नाही टाकणार, पण जास्त झाले वासाने खाऊ पण नाही वाटत परत. तर मी आधी ह्याला फोडून घेते. तर बघा मित्रांनो, एवढी घेतली मी विलायची आणि अशीच टाकणार आहे. बघा किती मस्त कलर आलाय. आणखी गूळ पण राहिला विरघळायचं त्याच्यात. हे बघा काय कडे राहिली विरघळायची. आणखी पाणी वतावंच लागणार आहे ह्याच्यात 1 ग्लास तरी. ते बघा तरी चांगले शिजू द्यावं लागत, नाही तर मग पोटात दुखायला लागलं, कचकच लागत खायला पण. तर ह्याला बारीक गॅस करून ठेवते मी. कुणाला गव्हाची खीर आवडते नक्कीच कमेंट करून सांगा. तर आता पूर्ण झालं तुम्हाला मी दाखवते. तरी बघा मित्रांनो, मस्त अशी खीर झाली. लेकरांनी खाल्ली, मी आणि सिद्धी राहिल्यात आता 2 जणी. तर मी बसले होते. हे बघा मस्त झाली खीर. हे बघू शकता. खोबरं नाही टाकलं, म्हणजे खोबरं टाकले बरं का, तर खोबऱ्याचं खिस टाकले मी. खोबरं नाही टाकलं, कारण खोबरं जरी टाकलं ना तर काढून खातात बाजूला, त्यामुळं खोबऱ्याचा खिस टाकलाय. तर विलायची टाकल्यामुळं मस्त वास यायला लागला. हे बघा आता मी प्लेटमध्ये काढून घेते आणि खाते, कारण थंड झाली आहे, जराशी गरम करते. मला गव्हाची खीर खूप आवडते. ज्यावेळेस मला ध्यान येईल त्यावेळेस मी करून खात असते. तर हे बघा मित्रांनो, अशी मस्त अशी खीर काढून घेते. या खायला, कोणाकोणाला आवडती गव्हाची खीर. तर मित्रांनो, देवाच्या ठिकाणी तर लय भारी लागते बरं का खीर. घरची तर एवढी चांगली लागत नाही, पण देवाच्या ठिकाणी आवर्जून खीर करतात ना, खूप छान लागते ते खायला. आणि गरम गरम तर खूप छान लागते खायला. आख्या गव्हाची चांगली लागत नाही, कचकच तर लागत आहे. त्यामुळे हे असं मिक्सरवर काढून घ्यायचे. थंड करा ठेवते जरासं, मला सिद्धीला घेते. तर ठेवते झाकून. तर मी आता खायला बसते. तर या तुम्ही सर्वजण खायला. चला बाय बाय सर्वांना.